आधार कार्ड अपडेट करत असताना सगळ्यात मोठा अडथळा होता तो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्ड सेंटरवर जाऊनच अपडेट करावा लागायचा। आधार कार्डवरचा ॲड्रेस, जन्मतारीख, नावात जर काही बदल असेल तर या गोष्टी एक वेळेस आपल्याला ऑनलाईन अपडेट करता येत होत्या, परंतु मोबाईल नंबरसाठी आपल्याला आधार कार्ड सेंटरवर जावं लागायचं, कारण त्या ठिकाणी आपलं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन झाल्यानंतरच मोबाईल नंबर अपडेट केला जायचा। असं का? तर फ्रॉड वाचवण्यासाठी। पण आता यावर तोडगा म्हणून गव्हर्नमेंटने UIDAI एक नवीन आधार ॲप लॉन्च केलं आहे। ते आता प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर घर बसल्या तुमच्या आधारशी लिंक करता येणार आहे। जर तुम्ही ऑलरेडी लिंक केलेला असेल तो तुम्हाला बदलायचा असेल तर नवीन नंबर सुद्धा तुम्हाला घर बसल्या काही मिनिटांमध्ये अपडेट करता येणार आहे। आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी अथवा तो अपडेट करण्यासाठी 75 रुपये आपल्याला ऑनलाईन फी भरावी लागणार आहे। जिथे आपण आधार सेंटरवर जाऊन लांबच्या लांब रांगांमध्ये उभं राहायचो, आता त्याची काहीही गरज पडणार नाही। थेट तुमच्या मोबाईलमधून त्या ॲपमधून तुम्ही केव्हाही तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमचा फेस ऑथेंटिकेशन सबमिट करून तुमचा मोबाईल नंबर आता घर बसल्या अपडेट करू शकता। संपूर्ण प्रोसेस काय आहे, नवीन ॲप काय आहे, त्यामध्ये हे ऑप्शन्स कसे वापरायचे, ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये, आयफोन असेल तर ॲप स्टोअरमध्ये आधार असं टाईप करून सर्च करा। जे काही नवीन ॲप सरकारने लॉन्च केले आहे, UIDAI लॉन्च केले आहे, ते अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल। ते इन्स्टॉल करा। ज्यावेळेस आपण ॲप ओपन करतो त्यावेळेस तुमच्याकडे काही परमिशन्स मागितल्या जातात। या सर्व परमिशन आपल्याला अलाउ करायचे आहेत, ज्यामुळे परमिशन्स अलाउ झाल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल, ज्यावर खाली तुम्हाला डिस्कवर की फीचर्स हे एक बटन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। ॲपमध्ये कोणकोणते फीचर्स तुम्ही वापरू शकता त्याची माहिती भेटेल। नेक्स्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे। नेक्स्ट स्क्रीनवर आय एम रेडी विथ माय आधार या बटनवर क्लिक करायचं आहे। पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा 12 आकडी आधार नंबर एंटर करायचा आहे। तो एंटर झाल्यानंतर कंटिन्यू हे बटन क्लिक करा। पुढे तुम्हाला काही टर्म्स अँड कंडिशन शो केल्या जातील, तर तुम्हाला वाचून खाली आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशनचा हा बॉक्स टिक करायचा आहे आणि प्रोसीड बटन क्लिक करायचं आहे। आता पुढे सिम व्हेरिफिकेशनसाठी एक विंडो ओपन होईल। तुमच्या मोबाईलमध्ये जर 2 सिम असतील तर अशा प्रकारे दोन्हीही दाखवले जातील। तुमचा कुठला मोबाईल नंबर तुम्हाला यासाठी वापरायचा आहे, रजिस्ट्रेशनसाठी वापरायचा आहे, तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। ते सिम कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि सेंड SMS हे बटन क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलमधून एक SMS पाठवला जाईल आणि तुमचा मोबाईल नंबर लगेच व्हेरीफाय सुद्धा केला जाईल। अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। आता तुमचा आधार कार्ड किंवा तुमच्या आधार कार्डशी संबंधित कोणतीही माहिती ही तुम्हीच अपडेट करत आहात, यासाठी फेस ऑथेंटिकेशन करणं फार गरजेचं आहे। तुमचं फेस ऑथेंटिकेशन झाल्याशिवाय कुठलीही माहिती अपडेट केली जाणार नाही। याचं कारण म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीने किंवा फ्रॉड व्यक्तीने तुमच्या आधारमध्ये कुठलेही चेंजेस करू नये, म्हणून ही सुविधा यामध्ये टाकण्यात आलेली आहे। तुमचं फेस स्कॅन केल्यानंतरच जे काही रिक्वेस्ट असेल मोबाईल नंबर अपडेशनची, ॲड्रेस अपडेशनची किंवा नावात काही बदल करायचा, ती इनिशिएट केली जाईल। खाली कंटिन्यू विथ फेस ऑथेंटिकेशन हे बटन क्लिक करा। पुढे कंटिन्यू विथ दिस नंबर या बटनवर क्लिक करायचं आहे। आता इथे इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन या बटनवर क्लिक करायचं आहे। पुढे कॅमेरा ओपन होईल, त्यामध्ये आपला फेस स्कॅन करायचा आहे। 1-2 वेळा डोळ्यांची उघडझाप केल्यानंतर तुमचा फोटो व्यवस्थितपणे स्कॅन केला जाईल। आता पुढे तुमचं ॲप रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याला पासवर्ड म्हणून 6 अंकी एक पिन तुम्हाला सेट करायचा आहे, जो तुमच्या लक्षात राहील। तो इथे एंटर करा। त्यानंतर पुन्हा एकदा तोच पिन एंटर करून कन्फर्म युअर पिन या बटनवर क्लिक करायचं आहे। संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर अशा प्रकारे एक QR कोड जो तुमच्या आधार कार्डचा असेल तो स्क्रीनवर दाखवला जाईल। वरती तुमचा फोटोही तुम्हाला दिसेल, तुमच्या आधार संबंधीची सर्व माहिती दिसेल। थोडक्यात तुमचं आधार रजिस्ट्रेशन या ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशनद्वारे करण्यात आलं आहे। आता आपल्याला जर मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर तो कुठे करायचा? खालून अशी विंडो स्लाईड केल्यानंतर माय आधार अपडेट असा एक सेक्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला या ॲपमध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळणार त्याची एक लिस्ट दिसेल, ज्यामध्ये सगळ्यात पहिले आहे अपडेट मोबाईल नंबर। त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी जी काही माहिती आवश्यक आहे ती दाखवली जाईल। जसं प्रोसेसिंग टाईम हा 30 दिवसांचा असेल, म्हणजेच एकदा का तुमची रिक्वेस्ट सबमिट झाली तर पुढच्या 30 दिवसांमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून दिला जाईल। काही वेळेस ही रिक्वेस्ट लवकर सुद्धा प्रोसेस केली जाते। या मोबाईल नंबर अपडेटसाठी तुम्हाला 75 रुपये ऑनलाईन फी भरावी लागेल। रिक्वायरमेंट अशी आहे की तुमच्याकडे जुना मोबाईल नंबर आणि नवीन मोबाईल नंबर हे दोन्हीही पाहिजे। आणि खाली मोबाईल नंबर अपडेशनच्या स्टेप्स दिलेल्या आहेत। आता इथे कंटिन्यू बटन क्लिक करा। सगळी प्रोसेस ऑनलाईन दाखवत आहे, व्यवस्थित बघा आणि जर मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर या पद्धतीनेच करा।
आता पुढे तुम्हाला तुमचा करंट रजिस्टर्ड नंबर विचारला जाईल, जो तुमच्या आधारसोबत लिंक असेल. तो इथे एंटर करायचा आहे आणि खाली जो नवीन नंबर आधारसोबत लिंक करायचा आहे, अपडेट करायचा आहे, तो नवीन नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खाली सेंड OTP बटन क्लिक करायचं आहे. यामुळे तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP पुढच्या पेजवर एंटर करून सबमिट करायचा आहे. OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनसाठी विचारलं जाईल. लक्षात ठेवा, फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतरच मोबाईल नंबर अपडेशनची रिक्वेस्ट ही सबमिट केली जाईल. आणि या गोष्टीसाठीच आपल्याला याआधी आधार केंद्रावर जावं लागत होतं. त्यावेळेस तिथे बायोमेट्रिक म्हणजे हाताचे ठसे, IRS स्कॅन वगैरे करावं लागत होतं. पण आता त्याची गरज नाही, कारण इथे फेस ऑथेंटिकेशन होत आहे. म्हणजे या ॲपवर रजिस्टर्ड असलेली व्यक्तीच तिच्या स्वतःच्या आधार कार्डमध्ये योग्य ते चेंजेस करत आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजेच फेस ऑथेंटिकेशन. फेस ऑथेंटिकेट या बटनवर क्लिक करा. आता फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्याची लिस्ट समोर दिसेल. म्हणजेच समोर एक सर्कल येईल, त्यामध्ये आपला फेस व्यवस्थित दिसतोय का ते बघायचं आहे. त्यानंतर तुमचे आजूबाजूचे लाईट्स चांगले असले पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर जर तुम्ही चष्मा, गॉगल काही लावलेला असेल तर तो काढावा लागेल. आणि ज्यावेळेस फेस स्कॅन होत आहे त्यावेळेस आपल्याला 1 ते 2 वेळेस आपले डोळे ब्लिंक करायचे आहेत. आता इथे खाली हा बॉक्स टिक करा आणि प्रोसीड बटन क्लिक करा. पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल. तिथे सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे तुमचा फेस स्कॅन करा. फेस व्यवस्थित स्कॅन झाल्यानंतर रेड सर्कल ग्रीनमध्ये कन्वर्ट होईल आणि फेस ऑथेंटिकेटेड असा मेसेज तुम्हाला दिसेल. फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला 75 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. ज्यासाठी रोजर पे नावाने इथे एक पेमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. खाली कन्फर्म अँड पे या बटनवर क्लिक करून पुढे तुम्ही या सर्व प्रकारे तुमचे पेमेंट करू शकता. पेमेंट लहान आहे त्यामुळे या ठिकाणी UPIचा मी वापर करत आहे. UPI पिन टाकून पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तसा मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसेल आणि युअर मोबाईल नंबर अपडेट रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेजही स्क्रीनवर दिसेल. म्हणजेच तुमची जी काही रिक्वेस्ट आहे मोबाईल नंबर अपडेट करायची ती आता आधार सेंटरला न जाता तुमच्या मोबाईलवरूनच सबमिट झालेली आहे. योग्य ती प्रोसेस करून तुमचा नवीन मोबाईल नंबर तुमच्या आधारसोबत लिंक केला जाईल आणि तसा टेक्स्ट मेसेजही तुम्हाला रिसीव्ह होईल. आता ही रिक्वेस्ट सबमिट झाली, याची पावती मिळते का? तर हो. त्यासाठी खाली डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट या बटनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक पावती जनरेट झालेली तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल. ते तुम्ही डाउनलोड देखील करू शकता. इथे तुम्ही बघा रिक्वेस्ट टाईप काय आहे तर मोबाईल नंबर अपडेशन. मोबाईल नंबरप्रमाणेच इथे तुम्ही तुमचा ॲड्रेस अपडेट करू शकतात, नाव अपडेट करू शकतात, ईमेल ID सुद्धा अपडेट करू शकतात. तर अशा प्रकारे घर बसल्या आता तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या आधारसोबत लिंक करता येणार आहे, तो अपडेट करता येणार आहे. आधार सेंटरवर जाण्याची अजिबात गरज पडणार नाही. तिथे जाऊन लाईन लावायची देखील गरज पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा इतरांसोबतही नक्की शेअर करा. हा फार महत्त्वाचा अपडेट आधार अपडेट करणाऱ्यांसाठी आलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.